हा मेकअप मी केला होता माझ्या दुसऱ्या एका चॅनलच्या शूटसाठी, जिथे मी व्हिडिओ केलेला आहे की तुम्ही बांगड्यांचा सेट कसा करू शकता. मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की जाऊन बघा. आवडला तर त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता ह्या चॅनलवरती मी तुमच्यासोबत शेअर करते की तुम्ही मेकअप कसा रिमूव्ह करायचा. आता हा मी भरपूर मेकअप केलेला, तो कसा रिमूव्ह करायचा ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते. इथं ना माझ्याकडे वेट वाईप्स आहेत, कुठलेही घेऊ शकता तुम्ही. त्यानं मी सगळ्यात पहिले रिमूव्ह करते. मेकअप रिमूव्ह करण्याच्या ना भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत, पण मला ही सोपी वाटते म्हणून मी असं करते. इथे जवळपास 70% मेकअप सगळा निघालेला आहे. आता पुढे परत मी क्लिन्झिंग करून घेते. क्लिन्झिंगच्या हातावर नॉर्मल वॉटर स्प्रे करते किंवा डायरेक्ट नळाला जाऊन पाणी घेतलं तरी चालेल. माझ्याकडे इथे जवळच वॉटर स्प्रे होता म्हणून मी स्प्रे घेतला आणि पुन्हा क्लिन्झिंग करते. मेकअप इथं निघालेला आहे. आता मी जाऊन फेस वॉश करून घेणार आहे. आता वाटत असेल की सगळा मेकअप क्लीन झालेला आहे, पण तरी पण डोळ्यांचा मेकअप थोडाफार राहिलेला असतो, तो आपल्या बडने काढून घ्यायचा. मेकअप रिमूव्ह केल्यानंतर मॉइश्चरायझर, भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. इथे ना आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवायला आले, कारण मला बाहेर पण जायचं होतं, हेअरस्टाईलच्या ऑर्डरसाठी जायचं होतं. जे जमलं तर तिथले पण शूट मी तुमच्यासोबत शेअर करेन, पण जर नाही शक्य झालं तर फक्त फोटो तरी मी व्हिडिओच्या शेवटी नक्कीच देईल. इथे ना स्वयंपाक करता करताच पावसाचा आवाज आला म्हणून मी बाहेर आले होते कपडे, वाळलेले कपडे आत घ्यायला. कालचा एक दिवस पावसाने सुट्टी दिली होती, आज परत पाऊस आलेला आहे. थंडीच्या दिवसात पाऊस पडतोय, गरमी होतीये.
इथे मी ना अर्धा स्वयंपाक उरकवलेला आहे, म्हणजे स्वयंपाकाची अर्धी तयारी केलेली आहे. कुकर लावला आहे आणि कणिक भिजवून ठेवलेली आहे. तेवढं आवरून खिडकीतनं बघा माझा किती छान व्ह्यू दिसतोय. चला या व्ह्यू सोबत आजचा व्लॉग इथेच संपवते. भेटू परत उद्याच्या एका छानशा व्हिडिओ सोबत.